नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार आणि सध्याच्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय इथे आलेलो आहोत आणि साधारणतः संपूर्ण बघू शकतो की प्रचाराची तयारी आणि अनेक कार्यक्रमांचं इथे आयोजन होत आहे. तसेच भारतीताई पवार यांचं आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांचं एकंदरीत मनोगत जाणून घेणार आहोत. मतदान येत आहे, काय एकंदरीत परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये? खूप चांगली परिस्थिती आहे. माझ्या मतदारसंघाचा विश्वास आहे की आम्हाला परत एकदा मोदीजी हवेत, कारण देशाचा विकास, या जिल्ह्याचा विकास आणि माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विकास जो झालाय तो मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे झालाय. आज 2.5 लाख आमच्या इथे वॉटर कनेक्शन दिले गेले जल जीवनच्या माध्यमातून. गावोगावी पहिल्यांदा कोटींचे निधी पोहोचले जल जीवन मिशनच्या माध्यमातून. 95,000 घरकुलं झाले असतील. शेतकरी किसान सन्मान निधी. शेतकऱ्यांची नाराजी आहे तर त्यावर तुम्ही काय सांगाल, कशी दूर कराल नाराजी? बघा, 60 वर्ष काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही. पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली. आज तो ड्रायपोर्ट आमचा निफाडमध्ये 107 एकर जागांमध्ये साकारला जाणार आहे. हजारो कोटींचं बजेट त्याच्यासाठी सरकारने दिलं. मला असं वाटतं की याच्यामधूनच आम्ही कांदा असेल, द्राक्ष असेल, याच्या एक्सपोर्टसाठी सुविधा इथे करतोय. त्याचा सरळ फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे. विरोधकांकडे मुद्दे नाहीयेत आणि म्हणून कुठेतरी त्यांची चलबिचल झाली आहे. पूर्व भागात पण पाणी टंचाईचा प्रश्न आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? किंवा पाणी टंचाईबाबत स्पष्टता दिलेली आहे आणि या बाबतीत स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला याच्यावर काम करायचं आहे आणि नारपारचा जो प्रकल्प आहे त्याचा अहवाल तयार करून पुढच्या दृष्टीने या भागातला दुष्काळ मिटवण्यासाठीचा एक चांगला प्रोजेक्ट तयार केला जाणार आहे. आणि पाणी प्रश्नावर सुद्धा काम सरकारने केलेलं आहे. जे केलेलं आहे त्याच्या सुधारणा करण्यासाठी अजून ती भरून काढण्यासाठी हा नारपारचा प्रकल्प पुढच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला परत एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार हवं आणि जे बजेट आहे ते केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या विकास कामांसाठी परत एकदा नरेंद्र मोदीजीच हवे आहेत. आणि माझ्या शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी विनंती करते की आपल्या या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी, शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी, कांदा अनुदान असेल, नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई असेल, शेतकऱ्यांची जी आडत 4% मार्केट कमिटीमधनं घ्यायची ती बंद करण्याचा विषय असेल, किंवा मग आज आमच्या केंद्र सरकारच्या बँकांच्या, राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून जी OTS-ची योजना राबवली त्याचा सरळ शेतकऱ्यांना फायदा झालाय. आणि मला असं वाटतं आम्ही पर्याय दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवणूक करण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय पुढे आणलेत आणि भविष्यातही या पर्यायांचा अजून चांगला विकास करण्यासाठी आम्ही काम करतोय. कांदा स्टोरेजच्या साठी कांदा चाळींचं अनुदान वाढवणार आहे, अनुदान जास्त देणार आहे, प्रोसेसिंग युनिट आणणार आहे, कांद्यावर जी प्रोसेसिंग होते त्याचा एक चांगला फायदा होईल. या सगळ्या बाबतीत आज सरकार अग्रेसरपणे काम करत आहे आणि या दृष्टीने एकंदरीत मतदारसंघाकडे पाहिल्यावर साधारणतः पुढील 5 वर्षासाठी कुठल्या योजना आहेत, भूमिका आहेत आणि कुठली उद्दिष्ट आहे असं वाटतं? याआधी सांगितलं की ड्रायपोर्ट आमच्यासाठी महत्वाचा आहे, सुरत चेन्नई महामार्ग महत्वाचा आहे. आमच्याकडे आज मेडिकल कॉलेज सुरू झालंय, NMC ने परवानगी दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे आज राज्य सरकारच्या मदतीने इथे आज 52 स्टुडंट शिक्षण घेत आहेत. आम्हाला पुढे MBBSच्या सीटला परवानगी मिळणार आहे. मला असं वाटतं की मेडिकल कॉलेज असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी ड्रायपोर्टचा विषय असेल, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आम्ही आदिवासी भागात उभे करतो आहोत, सुरत चेन्नई महामार्ग आहे, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना प्रोत्साहन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या सेवेसाठी फिर एक बार मोदी सरकार. धन्यवाद. या होत्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार. त्यांनी आताच आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि संपूर्ण मोदी सरकारच्या काळात आधी ज्या योजना झाल्या त्या योजनांचा उल्लेख केलेला आहे. तसेच येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात कुठल्या प्रकारच्या योजना अजून आम्ही अंमलात आणणार आहोत, कुठल्या प्रकारच्या योजना या त्या येणाऱ्या 5 वर्षासाठी नियोजन केलेलं आहे. या संपूर्ण बाबींचा आढावा या मुलाखतीत भारती पवारांनी दिलेला आहे.
अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.